जे थकीत शेतकरी आहे त्यातले 90% शेतकऱ्यांचा सातबारा पूर्ण कोरा होणार आहे. 90% तर प्रमाणीकरण झालेली कर्ज खाती 72,947 असून 15 जिल्ह्यांसाठी संपूर्ण यादी प्रसिद्ध झाली आहे. राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज सकाळच्या महत्त्वाच्या 50 ताज्या झटपट ठळक बातम्या. खताची लिंकिंग केल्यास आता थेट परवाना रद्द. तक्रार येताच तात्काळ होणार कारवाई. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपयाची मदत. काँग्रेस कमिटीचा आक्रमक पवित्रा. उपविभागीय अधिकाऱ्यांनी दिले निवेदन. लालसगावी कांद्याची आवक वाढण्याची शक्यता. लिलावामध्ये व्यापारी सहभागी नाहीत. पुढील लिलाव 5 मार्चला. CCI कापूस खरेदी मुदत 15 मार्चपर्यंत वाढवली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा केंद्राला पाठपुरावा. धान खरेदीची मर्यादा संपल्याने शेतकरी संकटामध्ये. बोनस आणि चुकाऱ्यासाठी शासनाकडे डोळे. अहिल्यानगर जिल्ह्यातील 1.5 लाख शेतकऱ्यांना पीक विम्याची प्रतीक्षा. खरीपांचे नुकसान अधिवेशनातून अपेक्षा. 2024 ते 25च्या आंब्याबार फळपीक विमा योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकरच विम्याची रक्कम जमा होणार. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी विधान परिषदेच्या सभागृहात दिली माहिती. केळी उत्पादकांना 11 कोटींचा विमा भरपाई मंजूर झाला. इराण-इस्रायल युद्धामध्ये नांदेडची केळी झाली कडू. निर्तीला लागला ब्रेक. दरामध्ये 50% घसरण. विविध योजनांतून शेतकऱ्यांना अनुदान देण्यासाठी 404 कोटी रुपयांची गरज. कृषी सहसंचालकांची शासनाकडे मागणी. 32 कोटी रुपये कृषी अभियांत्रिकी अभियानाअंतर्गत शेतकऱ्यांना अदा. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अपडेट. सोने 3,296 तर चांदी हे 8,240 रुपयांनी मागली. 24 कॅरेट सोन्याचा भाव 1,63,000 तर चांदी प्रति किलो 2,88,000. टरबूजला झळाली. आवक कमी असूनही शेतकऱ्यांना मिळाले चांगले दर. टरबूजला 12 ते 15 रुपये प्रति किलो असा उच्चांकी भाव मिळाला. इराण-इस्रायलच्या युद्धाचा परिणाम. शेअर मार्केट कोसळणार. सोने चांदीच्या दरामध्ये वाढ होण्याची शक्यता. इराण-इस्रायलच्या युद्धामुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम होणार आहे. शेअर बाजारामध्ये 1 ते 2% घसरण होण्याची शक्यता. सोने, चांदी आणि कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये मोठी वाढ होणार. इराण-इस्रायलमध्ये युद्धाचा भडका उडाला आहे. कडबा गायब. चाऱ्यांच्या पेंडीला 50 रुपये भाव तर कडबा हा शेकडो केळी कांदा पिकांना 8,000 रुपये प्रति क्विंटल भाव मिळावा. भाजप किसान मोर्चाची कृषीमंत्र्याकडे मागणी. रक्ताचे पत्र लिहिण्यासाठी 55 शेतकरी पुत्रांचे रक्तदान. रक्ताने मागलेले कर्जमाफीचे आठवणपत्र मुख्यमंत्र्यांना पाठविणार. अमरावती जिल्ह्यातील अपडेट. अमेरिका-इराण युद्धामुळे सुकामेवा व इंधन दरवाढीचे साबट. मागणी असताना आवकवर परिणाम. सुकामेवाचे सध्याचे भाव प्रति किलो याप्रमाणे या ठिकाणी बघू शकता. मार्चमध्ये म्हणजेच की या महिन्यातच 11 दिवस बँका बंद राहणार. कामकाजावर होणार याचा परिणाम. सुट्ट्या पाहूनच नियोजन करावे लागणार. 5 रविवार या महिन्यामध्ये येणार. आता वाढीव वीज बिलांचे हप्ते पाडून मिळणार. स्मार्टसाठी 10% सवलत मिळणार. आमदार कैलास पाटील यांच्या मागणीला अखेर यश आले. सणासुदीच्या महिन्यामध्ये राशनमधून निकृष्ट ज्वारी, किडे लागलेले धान्य गरिबांना खावे कसे. निवेदन देऊन देखील वाटप सुरूच. निर्यातीतील सौर ऊर्जेचा आता जास्त युनिट दराने पैसे मिळवा. 20 मार्चपर्यंत हरकती मांडण्याची ग्राहकांची संधी. 24 मार्चला ऑनलाईन सुनावणी. मार्च महिना सुरू झाला तरी देखील PM किसानचा हप्ता आला नाही आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता देखील तुमच्या खात्यात जमा झाला नाही. शेतकऱ्यांना एकूण 4,000 रुपये कधी मिळणार याबाबत सर्वात महत्त्वाची अपडेट आहे. PM किसान योजनेचा 22वा हप्ता हा फेब्रुवारी महिन्यात येणे अपेक्षित होते. मात्र फेब्रुवारी महिना संपला तरी देखील पैसे न आल्याने खूप महत्त्वाचे प्रश्न निर्माण झालेले आहेत. या दरम्यान होळी आधी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होतील का असे प्रश्न शेतकरी विचारत आहेत. परंतु 2 मार्चची होळी होती, परंतु होळीला सुद्धा शेतकऱ्यांना पैसे जमा झाले नाही. तर होळीच्या दिवशी पैसे येणार असते तर घोषणा केली असती. मात्र अजूनही PM किसानच्या हप्त्याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही. नमो शेतकरी योजनेअंतर्गत कोणतीही घोषणा तारीख समोर आलेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये अनेक प्रश्न निर्माण झाले आहे. PM किसान आणि नमो शेतकरी योजनेचे पैसे आता होळीच्या नंतर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. नॅनो घ्या तेव्हाच मिळणार युरिया खत. कंपन्यांची आरेवारी. यंत्रणेची मूक समिती. कर्जमाफी आणि अपंगत्वासाठी 25 लाख रुपयांच्या मदतीचे धोरण जाहीर करावे. या मागणीसाठी मेळघाटातून बच्चू कडूंचा एल्गार. पदयात्रेला कालपासून सुरुवात झाली आणि 250 किलोमीटरची पदयात्रा आहे. शेतकरी आदिवासींच्या हक्कासाठी मैदानात बच्चू कडू उतरले. उन्हाळ्यात कडू कारले देणार गोड नफा. आधुनिक शेतीचा कानमंत्र. उन्हाळ्यात कारल्याला प्रति किलो 40 ते 50 रुपयांचा दर असेल. इतर पिकाच्या तुलनेत मर्यादित खर्च. लाडक्या बहिणींना पुन्हा EKYCची संधी. 18वा हप्ता खात्यात जमा झाला.
तर याबाबतची माहिती आहे मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर लोकांना शेअर करा. चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.